मंच मध्ये मला बोलवलं याचंच मला फार अप्रूप वाटतंय. कारण माझी आई याच्याशी जोडली गेलेली होती आणि मला इथे यायला मिळतंय याचंच मला म्हणजे एवढं छान वाटलं. मला मी माझ्या नवऱ्याला म्हणाले सुद्धा की आज मला जरा भारी वाटतंय म्हणलं, कारण ताईंचा फोन आलाय आणि मला तिथे जायचंय आणि आज मी इथे आले. खरं तर निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं, पण त्या निमित्ताने मला अनेक मैत्रिणी इथे मिळाल्यात. माझा जो आज खरं तर ताई मला म्हणाल्या की तुझं काहीतरी एक बायोडाटा किंवा ओळख असं पाठव, पण या ओळखीला काही अर्थ नसतो. तो एक अकॅडमिक बायोडाटा होता. पण मुख्य म्हणजे माणसांमध्ये राहणं, माणसांच्या वेदना समजून घेणं, त्यांच्यासाठी काही करता येते का हे पाहणं, एवढंच माझं छोटंसं काम आहे. आणि म्हणून आजच्या या जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाच्या आणि नारी समता मंचच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमतीताई, त्याचबरोबर मोरेताई, आजच्या लातूरच्या प्रथम नागरिक सोनकांबळे ताई आणि तुम्ही सर्वजण. तुमचं आता मी प्रास्ताविक जेव्हा ऐकत होते तेव्हा मला असं वाटलं की मनस्विनीची स्थापना ही याच कालखंडामध्ये झालेली आहे, म्हणजे 1984 मध्ये झालेली. आणि लातूरमध्ये ज्या प्रकारे काम केलं जात होतं तेव्हा तसंच काम मनस्विनीमध्ये सुद्धा उभारलं गेलेलं आहे. मुळामध्ये आपण मराठवाड्यातले आहोत आणि मराठवाड्याला जो शाप जो आहे की बायकांना कमी लेखणं म्हणजे बायकांना माणूस न मानणं, हा जो शाप मराठवाड्याला मिळालेला आहे तो त्याची अजून उतराई झालेली नाही. आपण अजून त्यामध्येच आहोत. मला हे सांगावं वाटतं. हे मी काय सांगते आहे, कारण मी आता जेव्हा गाडीतून येत होते तेव्हा न्यूज फक्त बघितल्या की काय 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 घडामोडी काय झाल्या, आणि लाज वाटते मला सांगायला की मी बीड या जिल्ह्याची आहे. कारण माझ्या शेजारच्याच तालुक्यामध्ये आज काल झालेली घटना आहे की 16 वर्षाच्या एका मुलीला आमिष दाखवून घरामध्ये बोलवलं, तिला तिचे हात पाय बांधले, तोंडात गोळा घातला आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. दुसरीकडे त्याचाच एक तरुण मुलगा ज्यानं कंटाळून, शेतीला कंटाळून, म्हणजे एवढं प्रचंड एवढं शिक्षण घेतलेलं आहे, 2-2 डिग्र्या हातामध्ये आहेत, पण हाताला काम नाहीये, शेतामध्ये जाण्याची मानसिकता नाहीये आणि त्यांनी गळफास घेतली. तिसरी घटना अशीच आहे की बायकोवर संशय घेतलाय आणि तिला मारून टाकलंय. मी या 3ही घटना तुम्हाला ज्या सांगते आहे या आमच्या आजूबाजूच्या आहेत. हे आमचं वर्तमान आहे आणि या वर्तमानामध्ये आज आम्ही जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी आम्ही आधी फिरलो. म्हणजे किती वर्ष लढायचं. मला माहितीये की जग बदलत आहे, मीडिया आणि सगळं हातामध्ये घेतलेलं आहे. हे जरी खरं असलं, आमचं रूप म्हणजे आम्ही त्याच आहोत अंतरंगामध्ये. भलेही आज आमच्याकडे ढीगभर साड्या आहेत, आमचे ड्रेसेस बदलले आहेत, आमचं हेअर आमची स्टाईल बदललेली आहे, पण आमचं जगणं, आमचं जीणं हे अजूनही बदललेलं नाही. मला आठवतं की मी जेव्हा मुलांबरोबर संवाद साधते, मुलींबरोबर संवाद साधते, मी MSW कॉलेजला शिकवते, तिथे शिक्षिका आहे मी. आणि म्हणजे चौकटीतलं ज्ञान देण्यापेक्षा मला असं नेहमी वाटतं की बाहेर काय आहे हे त्यांनी बघावं. आणि मुळामध्ये माझे सगळे विद्यार्थी जे आहेत हे याच परिसरातले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी घडामोडी झालेल्या आहेत.
म्हणजे एकीकडे हे त्यांचं आयुष्य आहे की ज्याच्यामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत आणि ते सगळेजण आमच्या इकडे ॲडमिशन घेऊन आलेले आहेत. आमच्या त्यातले बऱ्याच वेळ म्हणजे मला सातत्याने असं जाणवतं की आमच्याकडे ॲडमिशन घेतलेल्या ज्या मॅरिड मुली आहेत या त्याच्यातल्या जवळजवळ 50% पेक्षा जास्त मुली ह्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या शिकार झालेल्या आहेत आणि आता नवऱ्याने हकलून दिलंय किंवा नवऱ्याकडे आता जायचं नाही आहे. मग हातामध्ये काय असलं पाहिजे तर शिक्षण असलं पाहिजे की ज्याच्यामुळे कदाचित आपले पाय हे जमिनीवर घट्टपणे आपण उभं करू शकतो. आज आम्ही साऱ्या जणी इथे आहोत ती आमची माय आहे की ज्या माईमुळे आज आम्ही इथे आहोत. तिचे ऋण आम्ही फेडणार कसे? तिने आम्हाला शिक्षण तर दिलंय पण आम्हाला खरंच आम्ही विचार करायला लागलेलो आहोत का हा प्रश्न माझ्यासमोर नेहमी येतो. इतिहासामध्ये जेव्हा आपण डोकावतो तेव्हा लक्षामध्ये येतं की अमेरिकेचा इतिहास आपण बघतो, युरोपचा इतिहास बघतो, तिथे जी चळवळ चाललेली होती साधारणतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, ती जी चळवळ आहे तशाच प्रकारची चळवळ ही आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालवलेली होती. आणि म्हणून मला सावित्रीबाई फुलेंबरोबर त्यांनी जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, जे शिक्षण दिलेलं आहे, ज्या शिक्षणामुळे आमच्या मनामध्ये विचारांचा एक दिवा, एक ज्योत पेटलेली आहे, अशा अनेक जणी नंतर म्हणजे मला असं वाटतं की मुक्ता साळवे की जे त्यांच्या शाळेमध्ये शिकत असलेली एक दलित मुलगी, जे शिक्षण काय देऊ शकतं त्याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे की जिला आपण आता पहिली दलित आणि पहिली लेखिका आहे असंही आपण म्हणतो की शिक्षण आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. आणि तिथूनचा जो हा प्रवास आहे त्यामध्ये आपण बघतो की अशा अनेक किती जणी आहेत. म्हणजे आता आम्ही जे काम करतो आहोत, आपण सगळेजण एकाच पठडीचं काम करतो आहोत. खरं तर इथे देशमुखही इथे बसलेले आहेत. आपल्याकडे जेंडर सेन्सिटायझेशनचं काम केलं जातंय आणि त्याचा एक फोकस म्हणून बालविवाहाच्या संदर्भामध्ये आम्ही जास्त काम करतोय. कारण तुम्हाला माहिती आहे की एकूण महाराष्ट्रामध्ये परभणी नंतर बीड जिल्हाच आहे बालविवाहात सर्वात जास्त होते. आणि मग हे रोखायचं कसं? खरं तर अनेक जण आहेत की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. काही जण असे आहेत की जे त्या मुलींपर्यंत, त्या पालकांपर्यंत पोहोचू शकतात. असे काही जण आहेत की ते मीडियाचा योग्य वापर करू शकतात. पण तरी पण आम्हाला चित्र हे बदललेलं दिसत नाही. गेल्या 3-1 वर्षामध्ये आम्ही साधारणतः 101 बालविवाह हे आम्ही थांबवलेले आहे. मी हे जे काम तुम्हाला सांगते आहे ते या अर्थाने आहे कारण खरंच काम करणं आता अवघड झालेलं आहे. हा नेहमी प्रश्न पडतो मला. म्हणजे मी पुरुषांना दोष देते अशातला भाग नाहीये, कारण दुय्यमत्व हे ना आता आम्ही स्वीकारलेलं आहे. म्हणजे पुरुष प्रधान कुटुंब पद्धती असेल, कारण कुटुंबाचंच काय म्हणू आपण की कुटुंबामध्ये जे घडतं ते आपल्याला समाजामध्ये दिसायला लागतं. जर कुटुंबामध्ये जर बाई दुय्यम असेल, बाई वस्तू असेल, बाईकडे एक प्रॉपर्टी म्हणून पाहिलं जात असेल तर समाजामध्ये सुद्धा काही आम्हाला वेगळं चित्र दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला संरक्षणाच्या आम्हाला चौकटी निर्माण केल्या जातात आणि या संरक्षणाच्या चौकटीतूनच बालविवाहाकडे पाहिलं जातं. ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आमचा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा त्यांच्याशी बोलायला जातो आम्ही तेव्हा म्हणतात
वयात आलेली पोरगी आहे, तुम्ही सांभाळणार आहो का? तुम्ही सांभाळाव की? म्हणजे त्याची जाणीवच नाहीये की आपण ज्या लेकराला जन्म दिलाय ते लेकरू आयुष्यामध्ये उभं राहावं, सन्मानाने जगावं, अशी अपेक्षाच पालक करत नाही. आणि हे सन्मानानं जगणं तर काय किड्या मुंगी जगतात, पण सन्मानानं जे जगणं आहे, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या पंखात आपल्या पायामध्ये जे बळ लागतं ते बळ ज्या वयामध्ये मिळायला पाहिजे तिथेच आमचे जर पंख कापून घेतले जात असतील तर ते लेकरू उडेल कसं, हा विचार पालकांमध्ये नसतो. आणि म्हणून मग बालविवाहाला पाठिंबा. एवढंच नाही, ग्रामपंचायतमध्ये गेलं की विवाह लागण्याच्या बेतामध्ये असतो किंवा ठरलेलं असतं आणि अशा वेळी तिथले सरपंच किंवा ग्रामसेवक जाऊ द्या ना मॅडम, कशाला तुम्ही हे करता, आणि कसं त्या बाईनं कसं करावं, एकटी बाई आहे, विधवा बाई आहे, एकल बाई आहे, मग तिथं मुलीला वाढवायचं कसं, त्याच्यापेक्षा आपलं ओझही ना टाकी फेकून द्यायचं दुसऱ्याच्या घरामध्ये, मग तिथं ते मेलं काही झालं तरी आपला काय समज. ही समज सुद्धा पुरुषांमध्ये नाही आहे, फक्त बायकांमध्येच नाही म्हणत आहे. त्यामुळे म्हणून अवेअरनेस करणं, त्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा की फक्त जनजागृती करणार होऊनही जमत नाहीये. म्हणजे मी आता तुमच्यापैकी अनेक जण शिक्षिका आहेत, चांगलं वाचन करणारे आहेत, पण आम्ही जे वाचन करतो की नाही त्याच्यामध्ये आमच्या कथांमध्ये, आमच्या कवितांमध्ये जर आपण सुरुवातीचा जर काळ बघितला तर त्याच्यामध्ये बाईचं चित्र हे अशाच पद्धतीने केलेलं आहे की बाई ही गोरी असली पाहिजे, ती सुबक असली पाहिजे, तिच्या शरीराची माप ही असली पाहिजे आणि ती सेवेकरी असली पाहिजे. आणि ही सेवा ही लादण्याचं काम म्हणजे संविधान काही करू शकलं नाहीये, पण धर्माने मात्र बाईला करपचून बांधून टाकलेलं आहे. एक संदर्भ तुम्हाला सांगते की ज्यावेळी आमच्या इथे म्हणजे साधारणतः 1880च्या दरम्यान युरोपमध्ये एलिझाबेथ नावाची एक स्त्रीवादी कार्यकर्ती, तिच्या जेव्हा हे लक्षात आलं की बायबलमध्ये लिहिलंय, म्हणजे दरवेळी धर्मगुरू सांगायचंय की बाईनं हे उंबऱ्याच्या आत असलं पाहिजे कारण धर्मात लिहिलंय, बायबलमध्ये लिहिलंय, बघा हे बायबलमध्ये लिहिलंय. अरे पण बायबल कोणी लिहिलंय? बायबल हे पुरुषाने लिहिलंय आणि म्हणून पुरुषाने आपली सगळी सोय ही करून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्या बाईने त्यावेळी म्हणजे मी तुम्हाला 1880 सांगते, या काळामध्ये तिनं स्त्रियांचं बायबल तिने लिहायला घेतलं की ज्यामध्ये बाई ही माणूस असेल, बाई ही केवळ स्वयंपाकघराच्या चौकटीमध्ये राहणार नाहीये, तिच्या क्षमतांचा विकास होण्याची संधी तिला बरोबरीने मिळाली पाहिजे, हे तिने मांडलं. आपल्याकडे सुद्धा अशी अनेक नावं आहेत. म्हणजे आपण जर साहित्याचा जर आढावा घेतला तर या साहित्यामध्ये अशा अनेक दिग्गज महिला आहेत की ज्यांनी आसूड ओढलेले आहेत आणि पण ते खूप मर्यादित राहिले. पण आजची परिस्थिती जी आहे ही आजची परिस्थिती अजूनही फारशी बदललेली नाही. सातत्याने आपल्याला विषमतेशी सामना करावा लागतो आणि जी विषमता आमच्या लक्षातही येत नाही की ती विषमता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही शिकलेल्या ज्या महिला आहोत, म्हणजे आम्ही खरं तर या अशा अनेक जणी आहेत की ज्यांच्या खांद्यावर बघून आम्ही आमचा नवीन सूर्य पाहण्यासाठी आम्ही उभे आहोत. तर ह्यांचे जे खांदे आहेत, हे खांदे ज्यांनी की अनेक संघर्ष करून त्यांनी आम्हाला त्यांच्या खांद्यावर उभं केलंय, अशांनी ज्या उद्देशाने आम्हाला त्यांच्या खांद्यावर उभं केलं आहे
तो उद्देश पूर्ण करण्याची जबाबदारी ही आम्हाला आहे. आज त्यांनी चळवळी केल्या म्हणून आज आम्हाला 33% आणि आता 50%चं आरक्षण मिळालंय. मग आम्ही आता फक्त कोलक्या भावल्याच व्हायचं का? मध्ये मागच्या वर्षी मी एक सर्वे केला, साधारणतः 350 गावांचा मी सर्वे केला की अंबेजोगाई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या परळी, केज या तालुक्यातला ग्रामपंचायतचे मेंबर्सचा आम्ही, महिला मेंबर्सचा आम्ही, जिथे की 50% महिला आहेत, त्यांचा आम्ही सर्वे केला. अत्यंत म्हणजे निराशाजनक निष्कर्ष आमच्या हाती लागले की अनेक जणींना माहीतच नव्हतं की आपण निवडून गेलोय म्हणून. काही जणींना माहिती होतं, होय कोण तुम्ही जाता का? नाही बाई, आपण जात असते. आमचे मालक जाते. मालक बर. मग आम्ही त्यांना विचारलं की ताई तुम्ही किती वेळा निवडून आल्या आहेत किंवा तुमच्या नाही ते आरक्षण पडलं होतं ना म्हणून. ठीक आहे. मग ताई तुम्ही कधी गेलाय ग्रामपंचायतला? तर बऱ्याच जणी की कधीतरी जातो मीटिंगला, पण बऱ्याच जणी नाही आम्ही जात नाही, आमचे मालकच जातात. हे आज आहे 2025 मध्ये ही आज स्थिती आहे आमची. मग आम्ही जर एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही शिक्षण घेत असू, आम्ही त्या पदावर विराजमान होत असू, तर ही आमची जबाबदारी नाही का की केवळ आमच्या निष्क्रियतेमुळे परत आम्ही आणखीन 100 वर्ष मागे रेटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला आम्ही जबाबदार नाही का? आज सगळ्या लातूर मधल्या सगळ्या निवडून आलेल्या महिला आलेल्या. लातूर चांगलं आहे. म्हणजे मी आताच बोलताना म्हणालं की बीड जिल्ह्यात सांगतच नाही मी तसं मी बीड जिल्ह्याची आहे. आणि मग सांगायचं तुमचं अंबेजोगाई कुठे फार, मग आम्ही सांगतो की भूकंप, लातूरचा भूकंप माहिती आहे की नाही, म्हणजे लातूर माहित असतं बऱ्याच जणांना. आणि माझी अगदी मनापासून इच्छा आहे की बाबा आम्हाला काही जिल्हा नकोय, पण निदान आम्हाला लातूरला तरी जोडा. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या जरा साम्य जे आहे लातूरमध्ये आणि अंबेजोगाईमध्ये. सांगायचा मुद्दा हा आहे की निवडून आलेल्या ज्या आम्ही महिला आहोत, तुम्ही महिला आहात किंवा आपण सगळ्या जणी आहोत, आपण मैत्रिणी आहोत, तर आमच्यावर ही जबाबदारी असते आणि आम्हाला आता छोटे छोटे संघर्ष करण्याची गरज पडणार. निवडून आलेलो आहोत, वेगवेगळ्या पक्षातनं निवडून आलेलो आहोत, भलेही वेगळे लीडर्स आमचे असतील, पण एक बाई म्हणून आता आम्ही एक मोठं असणं आवश्यक आहे. आणि म्हणून नगरपालिकेमध्ये मी पाहते की नगरपालिकेमध्ये महिलांना बसण्यासाठी म्हणजे अंबेजोगाईसाठी चित्र समोर होते, मला माहित नाही लातूरचं काय, पण बऱ्याच वेळा नगरपालिकेमध्ये काहीतरी भांडण घेऊन जायची वेळ येते, काहीतरी पाणी नसतं, कुठे काही अजून झालेलं असतं, मग आम्ही सगळ्याजणी जातो तिथे. आमची इच्छा असते की आम्ही ज्यांना निवडून दिलंय ते आमच्या महिला ज्या ताई आहेत, आमच्या सगळ्या आमच्या ज्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना आम्ही हे सांगावं. पण दुर्दैवाने असं असतं की आमच्या ताई तिथे नसतातच. जेव्हा कार्यक्रम ठेवला जातो, आम्ही महिलांना बोलवतो, पण ते महिला कधी येतच नाही, तर त्यांचे सगळे हे येतात. त्यांचा कधी भाऊ असतो, कधी मुलगा असतो, कधी नवरा असतो. पण मला असं वाटतं की ही आपली खरंच हा आम्ही निवडून आलेलो आहे, आम्हाला एवढ्या लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ही आमची एक विवेकी जबाबदारी आहे की आम्हाला निवडून आम्ही आल्यानंतर तिथे काम करणं. तुम्हाला सांगते की एक महिला म्हणजे हे तुम्हाला मी आता छोटासा जो आम्ही अभ्यास केला होता त्याचं उदाहरण त्याच्यासाठीच दिलं. गैरसमज हे जसं लिटरेचर मधनं साहित्यांमधनं पसरवले जातात. म्हणजे अगदी आम्ही दिग्गजांचं जरी नाव घेतलं तरी आजही म्हणजे एकच प्यालामध्ये सुद्धा बाईच ही जशी विलन असते तशी आजही विलन मध्ये बाईच ही विलन आम्हाला दिसते. आणि ही जी आमची प्रतिमा जी आहे जनमानसामध्ये तयार झालेली, ही जनमानसातली प्रतिमा जर आम्हाला पुसून टाकायची असेल
तर आता आम्हाला काम करावं लागेल. आणि हे काम हे आमच्या फार मोठं जाऊन मोर्चे काढायचे, उपोषणाला बसायचे अजिबात नाही आहे. पण मला निवडून आली आहे तर मी तिथे जाणं, मी वॉर्डमध्ये मला निवडून आले तर मी लोकांना मी जाणं, बघणं, त्यांना तोंड दाखवणं आणि आपली प्रतिमा ही निर्माण करणं ही जबाबदारी मला असं वाटतं की नगरसेविकांची. मी थोडंसं कडक बोलले असेल, मला कृपा माफ करा, पण मी जे अंबेजोगाईत पाहते आहे मागच्या ज्या ह्याच्यामध्ये त्याच्यावरनं मी हा अंदाज वाटते आहे. म्हणजे अशा अनेक मैत्रिणी आहेत की ज्या निवडून आल्या पण त्या कधीच फारशा तिथे सत्काराला भाषणाला कधी त्या तिथे जात होत्या, पण नगरपालिकेमध्ये नेमकं काय असतं, कोणती समिती देतात आम्हाला, कोणती समिती देतात बायकांना, तर बायकांची समिती. ज्या महत्वाच्या समिती असतात की जिथे खरंच आपण अत्यंत संवेदनशीलपणे काम करू शकतो, अशा समित्या बायकांना दिल्या जात नाही. कारण हा एक माइंडसेट आहे की बाई कमजोर आहे, बाईच्या त्या क्षमता नाही आहे आणि म्हणून बाई तिथे काम करणार नाही, ही मानसिकता आहे, लक्षात ठेवा. एक छोटस उदाहरण सांगते आणि थांबते की जेव्हा मी सुरुवातीला गाडी चालवत होते, संध्याकाळी आमचा एक कार्यक्रम होता, फील्डवर्क मध्ये कार्यक्रम असतात वेगवेगळ्या गावांमध्ये. तसं आमचा एका डोंगराचं एक गाव आहे तिकडे येलड्याकडच्या भागामध्ये, तिथे असा एक कार्यक्रम होता आणि तो रस्ता सगळा असा वळणाचा आणि डोंगरी भाग येतो. मी तिथे कार्यक्रमाला गेले, सोबत मुली तर आधीच पोहोचल्या होत्या, मुलं होती तिथे गेलेली कार्यक्रम सगळं त्याचं नियोजन करण्यासाठी. आणि रात्र झाली, 7:30-8 वाजले, अंधार पडला, बस यायला उशीर होता. मी म्हटलं की चला माझ्या बरोबर. हिंमत नाही झाली कुणाची. मॅडम त्यांना सारखं भीती, कुठे ऍक्सिडेंट झाला तर. मॅडम आहेत ना, कारण चालवणार कोण आहे, म्हणजे बघा की इतकं हे आपल्या डोक्यामध्ये आहे ना की गाडी कोण चालवतं, पुरुष चालवणार, मग बाईने चालवली तर ती हमखास तिच्यात चुका करते. आम्ही आता परवा समीर गायकवाडांना बोलवलेलं होतं. हा वेगळाच विषय आहे पूर्ण. आपला जो दायरा आहे ना, आपण हे फार म्हणजे काही तुम्ही काम केलेलं आहे मागच्या याच्यामध्ये परभणीमध्ये, पण तशा आम्ही फार काय म्हणूया की अत्यंत सुरक्षित आणि अशा वातावरणामध्ये आम्ही जगतो आहोत. पण ह्या चौकटीच्या बाहेर जगणाऱ्या ज्या बायका आहेत, वेश्या आहेत, किंवा अगदी एकल महिलांना होणारा त्रास जो आहे, तर या कार्यक्रमाला आम्ही समीर गायकवाडांना बोलवलं होतं आणि त्या निमित्ताने आम्ही काही जणींचा सत्कार केला. या सगळ्या सर्वसामान्य या महिला, की एक जण होती ती वीजबाई होती, वायर वुमन होती. मला फार छान वाटलं की तिचा आम्ही व्हिडिओ तयार केला की ती चढतीये, त्या खांबावर चढतीये, ते सगळं दुरुस्त करतेय. नाहीतर आम्हाला आज काही बटन किंवा काहीतरी दुरुस्त करायचं असेल तर आम्ही म्हणतो नको गो बाई, ते नाही आपल्याला जमायचं. मला हे दाखवायचं होतं आमच्या मुलांनाही आणि मुलींनाही की शेवटी सराव आहे आणि शिक्षण आहे, हेच समानतेकडे घेऊन जाणारं असतं. आणि म्हणून मला आजच्या या दिनी मला असं वाटतं की ही जी जबाबदारी आहे, हे खांद्यावर आम्ही घेतलेलं जे ओझं आहे, हे ओझं पेलवण्याची क्षमता या आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्हा सर्वांमध्ये यावी अशा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद अरुंधती ताई.